आणि वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोड आणि मालेगाव तालुक्यामध्ये काल संध्याकाळी जोरदार आणि मुसळधार असा पाऊस झालाय। या दोन तालुक्यांमध्ये काही गावांना चालू हंगामात चौथ्यांदा पुराचा फटका बसलाय। आज संध्याकाळी सगळ्यात जास्त मोठा फटका हा रिसोड तालुक्यातल्या केनवड, कुकसा, महागाव, पाचंबा, गणेशपूर, बोरखेडी आणि इतर गावांना बसलाय। तर मालेगाव तालुक्यातल्या वाघी, खंडाळा, शिरपूर या भागात सुद्धा जोरदार पाऊस झालाय। या पावसामुळे बोरखेडी आणि गणेशपूर, खंडाळा तसंच वाघी, केनवड, गणेशपूर हे मार्ग काही काळासाठी बंदच होते। मात्र या मार्गावरील पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने वाहतूक सुरळीत झाली आहे। तर पाचंबा गावाजवळ नव्याने बनवलेला पूल वाहून गेलाय, त्यामुळे पाचंबा गणेशपूर मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद आहे। या पुराचा हळद आणि सोयाबीन पिकाला मोठा फटका बसलाय। प्रचंड झालेला वाशिम मधला पाऊस आणि त्यामुळे अनेक भागात अनेक शेतांमध्ये पाणी शिरलेलं आहे, तर काही ठिकाणची जमीन खरडून गेली आहे। हे हळदीचं पीक आपण बघतोय आणि या हळदीच्या पूर्ण पिकामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झालाय आणि या पावसाचा फटका हा अनेक गावांना बसलाय। इथे दृश्य आपण वाशिममधून बघतोय, पुराचा जोरदार फटका इथे बसलेला आहे आणि चालू हंगामामध्ये तब्बल चौथ्यांदा हा पुराचा फटका बसलेला आहे। आणि सगळ्यात जास्त फटका हा रिसोड तसंच केनवड, कुकसा, महागाव, पाचंबा या ठिकाणी बसलाय। साजन ढाबे हे सध्या आपल्या सोबत आहेत। तर साजन, काय सध्याची वाशिम मधली स्थिती? सध्या वाशिम जिल्ह्यातील रिसोड आणि मालेगाव तालुक्यात काल सायंकाळी पुन्हा जोरदार मुसळधार पाऊस झाला असून या दोन तालुक्यात काही गावांना चालू हंगामात चौथ्यांदा पुराचा फटका बसलेला आहे। अनेक नदी नाले तुडुंब भरलेले आहेत। नदी काठच्या शेतातील पिकामध्ये शेतीमध्ये पाणी घुसलं आणि शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। काही ठिकाणी पिके वाहून गेली असून शेतकरी संकटात सापडलेले आहेत। कारण या मालेगाव आणि वाशिम तालुक्यातही पावसाचा जोरदार पाऊस झाल्यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम झालेला आहे। काल सायंकाळी सर्वाधिक मोठा फटका जो आहे रिसोड तालुक्यातील केनवड, कुकसा, महागाव, पाचंबा, गणेशपूर, बोरखेडीसह इतर गावाला बसला आहे। तर मालेगाव तालुक्यात वाघी, खंडाळा, शिरपूर या भागातही जोरदार पाऊस झाला आहे। या पावसामुळे बोरखेडी, गणेशपूर, खंडाळा, वाघी, केनवड, गणेशपूर हे मार्ग काही वेळ बंद होते। मात्र आता या मार्गावरील पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने या मार्गावरील वाहतूक सुरळीत झालेली आहे। तर पाचंबा गावाजवळ नव्याने बनवण्यात आलेला पूल जो आहे तो पूल खचल्यामुळे पाचंबा गणेशपूर मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद झालेली आहे। या पुराचा फटका जो आहे तो हळद बसलेला आहे आणि आता सकाळपासून पावसाने थोडी उघड दिली असली तरी ढगाळ वातावरण कायम असून हवामान खात्याने पुढील काही तासांसाठी आणखी मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। विजेंच्या कडकडाटासह वाऱ्यांच्या जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवलेली आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद साजन या संपूर्ण माहितीसाठी।